आज सकाळी नवरा गावाकडे गेला आणि घरात पहिल्यांदाच खूप शांतता झाली. लोक म्हणतात थोडा एकटेपणा मिळाला की मज्जा येते, पण लग्नानंतर कळतं शांतता पण आवाज करते. मी स्ट्रॉंग आहे, पण त्याची सवय जरा जास्त स्ट्रॉंग आहे. तो गेला आणि मी ठरवलं आज फक्त आराम करायचा. कोणी विचारलंही नाही चहा झाला का, आणि कोणी हेही विचारलं नाही माझा रुमाल कुठे आहे. फक्त 5 मिनिटात लक्षात आलं चहा मला स्वतःलाच करावा लागतो. लग्नानंतरचं फ्रीडम म्हणजे काम तेच, पण आवाज कमी. हॅलो, कुठे पोहोचलास? बसमध्ये आहे. जेवलास का? हो. मला विचारणार नाहीस? आमचं रोमांस म्हणजे तू जेवला का आणि मी जेवले का. मला ना माझ्या हातचं जेवण खूप आवडतं, पण मी कधी कधी म्हणते बाहेरचं मागूया का, पण तोच म्हणतो नको तूच केलेलं खाऊया. आज ना मी स्वयंपाक बनवला, पण ना मी खायला बसले, पण त्याची आठवण आली आणि लगेच लक्षात आलं जर तो असताना अजून जरा 2 घास जास्तच गेले असते. हा ना. आज ना रोज डे आणि इन्स्टा उघडलो तर सगळीकडे कपल्स. मी पण त्याला रोज इमोजी पाठवलं आणि त्याचा रिप्लाय काही आणू का येतं ना. हा आमचा रोमॅन्टिक चॅट आहे. तो ना मला कधी टोकत नाही. मी व्हिडिओ बनवते, कामं उशिरा होतात, तरी तो म्हणतो तुला आवडतं ना तू कर. म्हणून कदाचित तो नसतानाही घर रिकामं वाटत नाही, दिवस रिकामा वाटतो. संध्याकाळी ना चहा केला, पहिल्यांदाच शांत बसून पिला. कारण रोज चहात जरा आलं जास्तच टाक असं म्हणणारा नव्हता. मोठं घर लागत नाही, पण शेजारी माणूस लागतो. मी त्याला मेसेज केला. मी बोललो कधी येणार, तर त्याचा रिप्लाय आला रात्री येतो. एक छोटा मेसेज, पण मन फुल शांत. आम्ही रोज आय लव्ह यू असं म्हणतही नाही आणि रोज फोटो स्टेटसला टाकतही नाही. पण चहा घेताना कप त्याच्यासाठी ठेवला जातो, पण खूप उशीर होऊनही तो घेत नाही, मग राग येतो. पण हा राग नसतो, त्याची काळजी असते. प्रेम ना मोठ्या गिफ्टमध्ये नसतं, ते रोजच्या सवयीत असतं. तो जवळ असला की समजत नाही, पण दूर गेला की लगेच समजतं. ही सवय नाही, प्रेम आहे. अशी खरी मॅरिड लाईफ आवडली तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमचंही असंच होतं का, कमेंट करून नक्की सांगा.